Good morning, students. Once again, I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. In last lecture, we studied molding. In this, we studied the molding tools, flask, molding sand, their composition, types, properties, and classification of the molding processes. In today's lecture, we'll see the use of core prints and core boxes. So the first question comes to your mind is what do you mean by core? So the core are a separate shapes of sand that are generally required to form the hollow interior of the casting or hollow through the casting. म्हणजे काय, जे हॉलो शेप्स तुम्हाला बनवायचे आहेत किंवा आतमध्ये कॅव्हिटी असलेले शेप्स बनवायचे आहेत, हॉलो शेप्स असतील, कॅव्हिटी असणारे शेप्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्यासाठी ह्या कोरचा यूज होतोय. आतापर्यंत आपण कास्टिंगचे व्हिडिओज बघितले, त्यामध्ये ते सॉलिड मटेरियल्स बघितले, आपण सॉलिड कास्टिंग बघितलेले होते. पण जिथं हॉलो आहेत, फॉर एक्झाम्पल पाईप्स बनवायचे तुम्हाला, तर त्या केसमध्ये हे तुम्हाला कोर्स वापरायला लागतात. तर कोर हे जनरली यूज केलं जातं, ते हॉलो कास्टिंगसाठी यूज केलं जातं. Sometimes cores are also used to shape those parts of the casting that are not otherwise practical or physical obtainable by mold produced directly from the pattern. म्हणजे डायरेक्ट पॅटर्न पासून जर तुम्हाला एखादा पार्ट बनवता येत नसेल, एखादं कास्टिंग बनवता येत नसेल, तर त्या केसमध्ये आपण कोर्स वापरतोय. The core is left in the mold in casting and removed after the casting. कोर हे ठेवलं जातं, त्यानंतर मोल्टन मेटल त्यामध्ये ओतलं जातं आणि कास्टिंग झाल्यानंतर कोर परत वेगळं केलं जातं. कोर हे जनरली कोर सुद्धा जे आहे ते सँड पासून बनवलं जातं. रिक्वायरमेंट ऑफ द कोर, हे कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत कोरच्या, चांगल्या कोरच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहेत, तर कोर मस्ट बी स्ट्रॉंग इनफ टू रिटेन द शेप विदाउट डिफॉर्मिंग. म्हणजे आहे तो शेप, म्हणजे मोल्टन मेटल ओतल्यानंतर मॅक्सिमम हीट तिथं असणार आहे, टेम्परेचर असणार आहे, त्यामुळे त्याचा डिफॉर्म होता कामा नये, तर शेप चेंज होता कामा नये, आहे त्या शेपमध्ये तो आहे तसा राहायला पाहिजे. इट शुड बी स्ट्रॉंग. द कोर मस्ट बी परमेबल टू अलाव कोर गॅसेस टू एस्केप इझिली. आपण सँड मध्ये बघितलं सँडच्या प्रॉपर्टीज मध्ये, तसं कोर सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे ज्यामधनं जे गॅसेस आहेत ते गॅसेस पास झाले पाहिजे, नाहीतर गॅसेसला तिथंच ठेवता कामा नये, नाहीतर आतमध्ये ब्लो होल्स होणार आहेत, तर गॅसेस त्यातून पास झाले पाहिजेत. द कोर शुड बी हायली रिफ्रॅक्टरी इन नेचर टू विथस्टँड हाय टेम्परेचर ऑफ द मोल्टन मेटल. जसं मग सांगितलं होतं इथं स्ट्रॉंग आहे, तसं त्याचबरोबर त्यानं मॅक्सिमम टेम्परेचर जे आहे मोल्टन मेटलचं ते सस्टेन केलं पाहिजे. And core must be sufficiently low in residual gas forming material to prevent the excess gas from entering the metal. म्हणजे गॅसेस जे आहेत ते गॅसेस बाहेर पडले पाहिजेत, मेटल मध्ये एंटर करायला त्यांनी अवॉइड केलं पाहिजे. सो दिस इज नथिंग बट द कोर. त्यानंतर आहे कोर सँड अँड बाइंडर्स. तर कोर सँड इज जनरली मेड अप फ्रॉम द सिलिका आणि झिरकॉन. सिलिका आणि झिरकॉन पासून हे बनवलं असतं. आणि सँड दॅट कंटेन्स मोर दॅन 5% क्ले कॅनॉट बी यूज फॉर कोर. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की क्लेचं पर्सेंटेज जे आहे सँड मधलं, इट शुड बी लेस दॅन 5. इट शुड बी लेस दॅन 5%. जर 5% जर जास्त असेल क्लेचं पर्सेंटेज, तर आपण ते कोर सँड म्हणून यूज करू शकत नाही. एक्सेसिव्ह क्ले रिड्युसेस नॉट ओनली परमेबिलिटी, त्याची परमेबिलिटी कमी होते, प्लस कोलॅप्सिबिलिटी. जसं आपण सँड मध्ये बघितलं होतं कोलॅप्सिबल प्रॉपर्टी, तर त्याची कोलॅप्सिबिलिटी सुद्धा कमी होते. सो दिस इज द कोर सँड. जनरली कशाचे, सिलिका आणि झिरकॉनियम. बाकीचे पण आहेत कार्बन, ऑलिव्हिन, तर जनरली जे सिलिका आणि झिरकॉनचं असतं. आणि क्लेचं पर्सेंटेज जे आहे इट शुड बी लेस दॅन 5%. आता कोर बाइंडर्स. बाइंडर्स म्हणजे काय, जी सँड असते ही कोरची सँड ती एकत्र करण्याचं काम हे बाइंडर करतं. कोर सँड हॅज नो नॅचरल बॉन्ड. एकत्र नसतात ते बॉन्ड, त्यामध्ये नाही आहे. ॲज ऑलमोस्ट प्युअर सँड इज यूज फॉर प्रिपेरिंग द कोर. प्युअर सँड वापरली जाते हे कोर बनवण्यासाठी, आणि त्याचा बॉन्ड त्यामध्ये क्रिएट करण्यासाठी आपण हे कोर बाइंडर्स वापरतो. हेन्स सम अदर मटेरियल आर ऍडेड टू सँड टू ऍक्ट ॲज अ बाइंडर विच सिमेंट द सँड पार्टिकल्स टुगेदर बिफोर अँड आफ्टर द कोर आर बेक्ड. त्यानंतर त्याला एकत्र केलं जातं, बेक केलं जातं, आणि त्यानंतर आपण ते कोर्स वापरतो. तर मग कुठले कुठले आहेत, ऑइल्स आहेत, सिरेमल्स आहेत, डेक्स्ट्रिन्स आहेत, रेझिन,
सल्फाइड लिकर, मॉलिसेस अँड प्रोटीन हे कोर बाइंडर्स म्हणून आपण यूज करतोय. तर आपल्याकडे एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो युट्यूबवर. Right. Why cores though? Well, to know why we are going to talk about cores, you will need to know what a core is and how it is important. As we know, there are castings which have complex shapes. These complex shapes in the casting can include features like internal cavities, recesses, or projections. To provide such shapes, cores are used. These cores are manufactured in the desired shape. हे असे कोर्स असतात. हे दिसतात, हे असे कोर्स असतात. आणि हे अशा कॅव्हिटीज जे आहेत, अशा कॅव्हिटीज बनवण्यासाठी, इंटरनल कॅव्हिटी तयार करण्यासाठी, असे रॉड कॅव्हिटी तयार करण्यासाठी, डायमीटर्स तयार करण्यासाठी हे कोर यूज केले जातात. आणि त्या कोरच्या आजूबाजूला मोल्टन मेटल जात आहे आणि हे अशी कॅव्हिटी त्यामध्ये फॉर्म होते. आणि हे कोर हे दिसतात हे सँडचं बनवलेलं आहे. हे कोर सँड वापरून हे कोर्स बनवलेले आहेत. Required for the casting, like internal cavities, projections, etc. The best quality of sand is used for making cores, and they are placed inside the mold cavity at a desired location. Now, do you guys know why cores are important? Well, without cores, it is difficult to obtain a cast. का कोर का महत्वाचे आहेत? इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन कॉम्प्लेक्स शेप. कॉम्प्लेक्स शेप आता मग जो पहिला आपण ह्या व्हिडिओमध्ये जो बघितला पार्ट, ते रेग्युलर विदाउट कोर ऑब्टेन करणं हे इम्पॉसिबल आहे. तर कोर मुळे आपल्याला कॉम्प्लेक्स शेप सुद्धा आपल्याला मॅन्युफॅक्चर करू शकतोय. Casting with cavities or projections. Hence, it's essential for us to understand cores, their materials, properties, etc. Let's start with core materials. Core materials, core sand, binders and additives consist of core sands, binders and additives. The most widely used core sand. ही कोर सँड आहे. समुद्राची वाळू असते तशा टाइप मध्ये दिसतीये. तर हे जनरली सिलिका आणि मग जसं सांगितलं दुसरं मटेरियल झिरकॉन ह्यापासून हे बनवलेलं असते. सिलिका, झिरकॉन etc. या दोन मटेरियल पासून हे कोर सँड बनवले जाते. Binders are used to bind. बाइंडर्स मॉलिसेस दिसतंय इथं, मॉलिसेस. ह्यामुळे काय होतंय तर त्या सँड मधला बॉन्ड तयार होतोय, Sand particles together, and resins, molasses, etc. are some of its examples. The sand for core making must not have more than 5%. मग जसं सांगितलं, इट शुड नॉट हॅव मोर दॅन 5% क्ले कंटेंट. It should be less than the 5. Clay content. Having higher clay content will reduce the core's permeability as well as collapsibility. The commonly used core sand is a mixture of several sand types such as oil sand, resin sand, etc. Let's discuss them in detail. For smaller castings, green sand can be used as the आपण बघितलं होतं ग्रीन सँड हे स्मॉलर कास्टिंग साठी वापरली जाते. core sand. For manufacturing heavy castings, a mixture of fire clay, additives, and green sand is used. Dry sand cores have higher strength than green sand cores. Hence, the sand core obtained after the manufacturing process is heated in the oven to free it from moisture content. ग्रीन सँड कोर जर असतील तर ते स्मॉलर प्रोडक्शन साठी किंवा स्मॉल पार्ट साठी, आणि मोठं जर अजून असेल तर ड्राय सँड कोर. ड्राय सँड कोरचं जी स्ट्रेंथ आहे ती ग्रीन सँड कोर पेक्षा जास्त आहे. Oil sand or bituminous sand is also used in making core. Oil sand is loose and possesses several advantages over other types of sands. These advantages are good strength, good surface finish, and better collapsibility. The composition of a typical oil sand is 95 to 96% sand, 1 to 1.05% cereal flour, 1 to 1.5% core oil, and 1 to 2% water. Besides core sand and oil sand, resin sand is added into the sand for making a core. The purpose of resin sand is to provide good bonds to the sand particles thanks to its thermosetting and thermoplastic properties. Good. तर हे झालं तुमचं कोर. कोर म्हणजे कन्सेप्ट काय आली तर कोर हे जे आहे हे कॉम्प्लेक्स शेप बनवण्यासाठी, कॉम्प्लेक्स शेप मॅन्युफॅक्चर किंवा कास्टिंग करण्यासाठी हे कोर्स वापरले जातात, जेणेकरून तुम्हाला कॅव्हिटी किंवा जे हॉलो शेप्स आहेत ते तुम्हाला मिळवता येतात. तर त्यासाठी जनरली आपण कोर्स वापरतो. तर हे झालं आपलं कोर्स, यूज ऑफ कोर्स. तर यूज ऑफ कोर कशासाठी यूज केलं जातं तर फॉर द हॉलो शेप अँड द कॅव्हिटी कास्टिंग तयार करण्यासाठी कोरचा यूज केला जातो. त्यानंतर आहे कोर प्रिंट्स आणि कोर बॉक्सेस. त्याच्या आधी आपण बघूया टाइप्स ऑफ कोर्स. त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक व्हिडिओ कोर म्हणजे काय, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल.
टाइप्स ऑफ कोर्स. आता हॉरिझॉन्टल कोर. आता इथे आपल्याला 3 टाइप बघायचे. एक आहे हॉरिझॉन्टल कोर, एक आहे व्हर्टिकल कोर आणि एक आहे बॅलन्स कोर. तर 3 टाइप बघायचे आहेत. आता हॉरिझॉन्टल कोर का, हा दिसतोय हा शेप ऑरेंज कलर मध्ये दिसतोय, तर हा कोर आहे आणि हा हॉरिझॉन्टली आहे. आणि हा कशासाठी बनवलेला आहे, तर ह्यामध्ये जी आतली इंटरनल तुम्हाला डायमीटर, पाईपसाठी डायमीटर तुम्हाला क्रिएट करायचं आहे, तर त्यासाठी हे हॉलो शेप मध्ये जर तुम्हाला करायचं असेल किंवा हा डायमीटर आतला इंटरनल डायमीटर जर करायचा असेल, तर कॅव्हिटी करायची असेल, तर हा आडवा कोर तिथं वापरलेला आहे. हे मोल्डिंग फ्लास्क मध्ये तुमचा कोर ठेवतोय. आता आपण हे मोल्ड तयार झालेलं आहे. हे कोर ठेवलं. कोर प्रिंट्स म्हणजे ज्यामध्ये हे कोर जे आहेत तर रेस्ट करतात. आता इथं कोर रेस्ट करतात ना, बरोबर आहे ना, तर त्याला म्हणायचं कोर प्रिंट्स. द कोर प्लेस हॉरिझॉन्टली. आणि असं तुम्हाला नंतर शेवटी कास्टिंग मिळणार आहे. हे झालं फायनल कंपोनंट. मोल्टन मेटल पोर केल्यानंतर साईडला तुम्हाला तेवढं ते कास्टिंग मिळणार. हे झालं हॉरिझॉन्टल कोर. त्यानंतर व्हर्टिकल कोर. व्हर्टिकल जर तुम्हाला कॅव्हिटीज पाहिजे असतील तर हे व्हर्टिकल कोरचा यूज केला जातोय. आता कोर जे आहे ते उभं ठेवलं जातं त्यामध्ये, म्हणून त्याला व्हर्टिकल कोर म्हणतोय. मोल्ड मध्ये कोर व्हर्टिकली आपण प्लेस करतोय. युजली द व्हर्टिकल कोर इज बेवेल्ड ॲट द टॉप and bottom surface of the locating the core easily. त्यानंतर मोल्टन मेटल म्हणजे वरचा जो दुसरा बॉक्स आहे हा बॉक्स त्यामध्ये ठेवणार, मोल्टन मेटल पोर करणार आणि तुम्हाला हे कास्टिंग मिळणार. त्यामुळे तुम्हाला काय झालं, इंटरनल व्हर्टिकल कॅव्हिटी तुम्हाला फॉर्म करता येईल आणि तुमचं फायनल प्रोडक्ट आहे. व्हर्टिकल कोर अँड फायनल प्रोडक्ट इज शो. त्यानंतर आहे बॅलन्स कोर. तर बॅलन्स कोर हा जनरल यूज कशासाठी केला जातो, एक साइडला ओपन सरफेस आहे आणि एका साइडला क्लोज आहे. दिसतंय. आता हा तुमचा फायनल प्रोडक्ट असणार आहे. तर एका साइडला ओपन सरफेस तुम्हाला ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या इथं घरामध्ये ग्लास वगैरे असतात का नाही, तर ग्लास कसे असतात, एका साइडला ओपन असतात आणि एका साइडला क्लोज असतोय. स्टीलचे वगैरे ग्लास असतात. तर ते फॉर एक्झाम्पल म्हणजे हे बॅलन्स कोर अशा ह्याचं ते एक्झाम्पल आहे. सेम हॉरिझॉन्टलच कोर असणार आहे. हा एका साइडला फक्त रेस्ट करतोय. कोर सपोर्ट, त्याला कोर प्रिंट. तिथं हा हॉरिझॉन्टल बॅलन्स कोर सपोर्ट केला एका साइडला कोर प्रिंट मध्ये आणि ह्या साइडला मोल्टन मेटल पोर केलं. त्यामुळे इकडचा पार्ट जो आहे हा पूर्ण भरीव आला, क्लोज आला. त्याला म्हणायचं बॅलन्स कोर. बॅलन्स कोर म्हणजे काय, फक्त एका साइडनं ओपन असणार आहे तुमची. हॉरिझॉन्टल कोर म्हणजे दोन्ही साइडनं ओपन असणार आहे. व्हर्टिकल कोर म्हणजे व्हर्टिकली तुम्हाला तयार करायचं आहे. सो दीज आर द टाइप्स ऑफ कोर्स. इथे तुम्ही आपण बघतोय परत एकदा. तर हॉरिझॉन्टल कोर हे असं हॉरिझॉन्टली कोर्स ठेवतात आणि तुम्हाला जो मोल्टन मेटल ओतल्यानंतर असं तुम्हाला शेप मिळणार आहे. हे झालं हॉरिझॉन्टल कोर. व्हर्टिकल कोर अशा व्हर्टिकल शेप मध्ये तुम्ही कोर प्लेस करताय आणि साइडनं तुम्हाला मोल्टन मेटल पोर करता तुम्ही आणि तुम्हाला हा व्हर्टिकल कॅव्हिटी तुम्हाला फॉर्म होते. बॅलन्स कोर जसं सांगितलं, तर हा एका साइडला ओपन आहे, हा दिसतोय, हा एका साइडला ओपन आहे आणि ह्या साइडनं तुम्हाला हे कास्टिंग तुम्हाला तयार होणार आहे. अजून एक टाइपचा आहे हँगिंग कोर. हे असं हँग केलेलं असतं, वरून हे हँग केलेलं असणार आहे आणि तेवढीच कॅव्हिटी जर तुम्हाला फॉर्म करायची असेल तर हे हँगिंग कोर वापरलं जातं. सो दीज आर द 4 टाइप्स. मेन आहे ते आपल्याला हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि बॅलन्स टाइप कोर्स. सो दिस इज द कोर. त्यानंतर आहे कोर प्रिंट्स अँड देअर टाइप्स. तर जसं कोरचे टाइप्स आहेत हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, तसे कोर प्रिंट सुद्धा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आणि बॅलन्स येतात. म्हणजे कोर प्रिंट्स म्हणजे काय, तर जे एक्स्ट्रा शेप जो राहिलेला आहे इथे दिसतंय त्याला म्हणायचं प्रिंट्स. जे रेस्ट होणार आहे तुमच्या मोल्ड मध्ये रेस्ट होणार आहे त्याला म्हणायचं कोर प्रिंट्स. द कास्टिंग आर ऑफन रिक्वायर्ड टू हॅव होल्स, रिसेस. कास्टिंग कशासाठी आर ऑफन टू रिक्वायर्ड टू हॅव होल्स अँड रिसेस. होल्स पाहिजेत तुम्हाला ऑफ व्हेरियस साइज अँड शेप. दीज प्रिंट्स impression are obtained by using sand core which are separately made in a boxes known as a core boxes. core boxes मध्ये ते कॅव्हिटी तयार केलेली असते. For supporting the core in the mold cavity, an impression in the form of the recess is made in the mold with the help of the projection suitably placed on the pattern. आता हे जे प्रिंट्स आहेत पॅटर्न मध्ये सुद्धा ती एक्सेस
शेप ठेवलेला असणार आहे जेणेकरून तुम्हाला मोल्डिंग मध्ये ती कॅव्हिटी मिळायची आहे. धिस प्रोजेक्शन ऑन द पॅटर्न इज ॲज द कोर प्रिंट. A core print is therefore is added projection on pattern and it forms sheet which is used to support the and locate the core in the mold. म्हणजे हे जे रेस्ट होणार आहे ऍक्च्युअली आपल्याला प्रोडक्ट आहे तो एवढाच आहे, पण हे कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करायचं आहे, बरोबर आहे. हे कुठेतरी तुम्हाला सपोर्ट केल्याशिवाय हे कोर तुम्हाला जे ठेवता येणार नाहीये, तर ते ठेवण्यासाठी जी गॅप ठेवलेला असतोय तर त्याला म्हणायचं कोर प्रिंट. तर त्यामध्ये पहिला टाइप आहे हॉरिझॉन्टल कोर प्रिंट. धिस इज लेड हॉरिझॉन्टली इन द मोल्ड अँड इज लोकेटेड ऍट द पार्टिंग लाईन ऑफ द मोल्ड. लोकेटेड ऍट द पार्टिंग लाईन. ह्या पार्टिंग लाईनला ते डिस्ट्रीब्यूट केलं किंवा डिफरन्शिएट केलेलं असतं. द कोर प्रिंट इज ऑफन फाउंड ऑन द स्प्लिट और टू पीस पॅटर्न. हे जनरली टू पीस पॅटर्न किंवा स्प्लिट पॅटर्न मध्ये यूज केलं जातं. व्हर्टिकल कोर इज स्टँडर्ड व्हर्टिकल इन द मोल्ड. This is why this type of core is referred to as a vertical core. दिसतंय हे एक्स्ट्रा वर दिसतात हे वर्टिकल कोर. एक्सेस जो पार्ट दिसतोय तो झाला तुमचा वर्टिकल कोर. द कोर प्रिंट इज लोकेटेड ऑन द कोप अँड ड्रॅग. म्हणजे हे जे आहे ते वरचं कोपर असेल, खालचं तुमचं ड्रॅग मध्ये ठेवलेलं असणार आहे, रेस्ट केलेलं असणार आहे. साइड ऑफ द पॅटर्न अँड इज कन्स्ट्रक्टेड विथ द considerably taper especially on the कोप साइड. कोपच्या साइडला हे टेपर दिसतंय इथं. हे टेपर तुमचं बसवलेलं असणार, केलेलं असणार, म्हणजे तुम्हाला इझिली ते रिमूव्ह करता येईल त्यासाठी हे टेपर आहे. आणि ड्रॅग ह्या साइडला सुद्धा टेपर केलेलं आहे कारण ते इझिली तुम्हाला रिमूव्ह करता येईल. सो दॅट इट कॅन बी इझिली मोल्डेड. द टेपर ऑन द ड्रॅग इज 1.5 to 3 डिग्री आणि कोप मधला आहे 10 to 15 डिग्री. And पुढचा आहे बॅलन्स कोर. This is used when horizontal core does not extend entirely through the casting. The core is supported at the one end. आता हे बॅलन्स कोर आहे. हे असा शेप तुमचा कॉम्प्लिकेटेड जर शेप असेल तर हे बॅलन्स कोर आहे. या साईडला तुम्हाला ते प्रिंट तुम्हाला रेस्ट करायचे आहेत. हे झाले बॅलन्स कोर. तर हे तुमचे टाइप झाले टाइप्स ऑफ कोर प्रिंट्स. आणि त्यानंतर टाइप्स ऑफ कोर बॉक्सेस. शेवटचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ कोर बॉक्सेस. तर इथं दिसतंय हाफ बॉक्स आणि डम्प बॉक्स. जो हा दिसतोय तो हाफ बॉक्स आहे आणि हा जो दिसतोय तो डम्प बॉक्स आहे. तर द कोर बॉक्स इज इसेन्शियल अ टाइप ऑफ पॅटर्न मेड ऑफ वुड और मेटल. वुडचा असेल किंवा मेटलचा असेल इन टू विच सँड इज रेम्ड अँड द पॉकेट टू फॉर्म द कोर. ह्यामध्ये हे जे पॉकेट जे आहेत त्यासाठी हे जे पॉकेट्स तयार करायचे कोरचे पॉकेट्स आहेत ते तयार करण्यासाठी हे जनरली हा बॉक्स यूज केला जातो. द टाइप ऑफ बॉक्सेस कोर बॉक्सेस इज कॉमनली यूज इन फाउंड्री वर्क आर डिस्क्राइब बिलो. कुठले कुठले आहेत तर हाफ बॉक्स ॲज शोन इन द फिगर 3.25. हे जे दिसतोय ते आहे इज यूज टू फॉर्म टू इंडिव्हिज्युअल हाफ्स ऑफ द सिमेट्रिकल कोर. हा सेम हाफ असणार आहे, सेम वरचा हाफ असणार आहे आणि जेणेकरून हा हे पार्टिंग लाईनला डिफरन्शिएट होतोय आणि वरचा हाफ आणि खालचा हाफ असे दोन तुम्हाला कोर तिथं तयार करता येतात. आफ्टर दे आर शेप्ड टू फॉर्म अँड बेक द कोर हाफ्स आर पेस्टेड टुगेदर टू फॉर्म द कम्प्लीट कोर. हे कोर बॉक्स कशासाठी यूज केलं जातं तर कोर्स तयार करण्यासाठी कोर बॉक्सेसचा यूज होतोय. आणि हे तर पहिला जे हाफ बॉक्स आहे त्यामध्ये हाफ इथं तयार करतात, हाफ दुसऱ्या बॉक्समध्ये तयार करतात. त्यानंतर ते बेक केलं जातं आणि बेक केल्यानंतर दोन्ही एकमेकांना चिकटवले जातात. त्यानंतर पुढचा आहे डम्प बॉक्स. डम्प बॉक्स म्हणजे काय? अ डम्प बॉक्स इलस्ट्रेटेड इन फिगर 3.26 इट डिझाइन टू फॉर्म अ कम्प्लीट कोर दॅट रिक्वायर नो पेस्टिंग. ह्यामध्ये एका ह्याच्यातच पूर्ण कोर हे तर दोन हाफ सेक्शन मध्ये केलेलं आहे. इथे एका ह्याच्यामध्ये सगळं केलेलं असतं जेणेकरून ह्यामध्ये पेस्टिंगची गरज नाही. ह्यामध्ये काय करायला लागणार आहे वरचा स्प्लिट पॅटर्न सारखं वरचा कोर वेगळा आणि खालचा कोर वेगळा आणि दोन्ही एकमेकांना चिकटवायला लागणार आहेत. ह्यामध्ये तसं करायला लागत नाही, एकच पूर्ण पार्ट मध्ये तयार होतंय. इफ द कोर दस मेड इन द शेप ऑफ द स्लॅब और रेक्टँग्युलर इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर बॉक्स. इथं जसं दिसतोय तर त्याला दुसरं नाव आहे रेक्टँगल बॉक्स कारण की हे जनरली रेक्टँगल शेप मध्ये असतात. The box is made with open one side and the sand is rammed up level with the edges of the opening. ह्या ओपनिंगच्या एजेस पर्यंत सॅन्ड तुमचं भरलं जातं. सो दिस इज द
डम्प बॉक्स, हाफ बॉक्स बघितला, डम्प बॉक्स बघितला आणि पुढचा आहे स्प्लिट बॉक्स. असे उभे स्प्लिट बॉक्स असतात. An example of the split box as shown in figure, it consists of the two halves in which are clamped together. One half of the box has a two or more dowels to hold the part in correct alignment. It is arranged with the opening at the one or both the ends for filling the and ramming the sand. आता ह्यामध्ये कसं होतं, डायरेक्ट तुम्हाला इथं ओतायचंय, सेम असा दुसरा हाफ सँड बॉक्स असणार त्यामध्ये ओतायचा आणि दोन्ही एकमेकांच्या वर जसं कोप आणि ड्रॅग असतात तसे एकमेकांच्या वर ठेवायचे आणि ते नंतर जॉईन होणार. किंवा असेच दोन तयार करायचे आणि नंतर ते जॉईन करायचे, एकमेकांवर ठेवायची सुद्धा गरज नाही ह्यामध्ये. पण ह्यामध्ये काय आहे तर हे पहिला दोन जे बॉक्स आहेत, हा आणि हा बॉक्स एकमेकांना जॉईन करतात. हे जे क्लॅम्प्स आहेत, डॉवेल्स आहेत, हे एकमेकांना जॉईन करतात आणि वरून किंवा खालून ती जी कोर सँड आहे ती ओतली जाते आणि प्रेस केली जाते. प्रेस केल्यानंतर जे परत हे काय करत जातात, दोन जे स्प्लिट बॉक्स आहेत ते परत स्प्लिट होतात, वेगवेगळे होतात आणि हा तुम्हाला कोर मिळतोय. तर डिफरन्स काय आहे, हाफ बॉक्स मध्ये काय होतंय तर हा वेगवेगळे पार्ट तयार केले जातात, एकमेकांवर ठेवायची पण गरज नाही. हा वेगळा पार्ट होणार, सेम वरचा वेगळा पार्ट होणार आणि नंतर दोन्ही एकमेकांना चिकटवायचे आहेत. डम्प बॉक्स मध्ये सगळा पार्ट एकत्रच तयार होणार आणि स्प्लिट बॉक्स मध्ये सुद्धा काय होणार आहे, दोन वेगवेगळे स्प्लिट बॉक्सेस आहेत, हे दोन्ही एकमेकांमध्ये जॉईन करायचे. ह्या डॉवेलच्या साह्यानं जॉईन केल्यानंतर वरून आणि खालून त्यामध्ये सँड पोर करायची, प्रेस करायची आणि नंतर हे बॉक्सेस आहेत ते स्प्लिट करायचे आणि हा तुमचा कोर तयार झाला. त्यानंतर आहे गँग बॉक्स. गँग बॉक्स म्हणजे मल्टिपल 2, 3, 4 असे मल्टिपल मास प्रोडक्शन मध्ये जर तुम्हाला कोर्स तयार करायचे असतील तर ह्या गँग बॉक्सचा यूज होतोय. सो दीज आर द टाइप्स ऑफ द कोर बॉक्सेस. तर कोरचे टाईप आहेत 3, बॅलन्स कोर, हॉरिझॉन्टल कोर आणि व्हर्टिकल कोर. त्यानंतर कोर प्रिंटचे सुद्धा 3 टाईप आहेत, व्हर्टिकल कोर प्रिंट, हॉरिझॉन्टल कोर प्रिंट आणि बॅलन्स कोर प्रिंट. आणि बॉक्सेसचे 4 टाईप आहेत, हाफ बॉक्स, डम्प बॉक्स, स्प्लिट बॉक्स आणि गँग बॉक्स. हाफ बॉक्स मध्ये दोन्ही वेगवेगळे तयार करतात, नंतर चिकटवलं जातं. डम्प बॉक्स मध्ये सगळं एकत्र होतं. स्प्लिट बॉक्स मध्ये जे एकत्र डॉवेलच्या साह्यानं जॉईन करायचं आणि त्यामध्ये जी सँड आहे ती पोर करायची आणि नंतर ते स्प्लिट बॉक्स परत रिमूव्ह करायचे. आणि गँग बॉक्स मध्ये मास प्रोडक्शनसाठी ते मल्टिपल कोर्स तयार करण्यासाठी हे गँग बॉक्सचा यूज होतोय. सो this is it for the today's lecture, that is the core prints and core boxes. In next lecture we'll start with the casting.